हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असणार आहेत. आज मी झटपट असा सोया पुलाव दाखवणार आहे. सोया म्हणजे सोयाबीन. आजकाल सगळ्यांनाच त्याचं फार वेड लागलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण विगन लोक जे आहेत ते सहसा टोफू अर्थात सोयाबीनचाच यूज करतात वेगवेगळ्या पद्धतीने. अतिशय हेल्दी असं ऑप्शन आहे. सोयामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, सो तुम्ही ही डिश नक्की ट्राय करू शकता. इथे मी माझा भात आहे तो ऑलरेडी शिजवून ठेवलेला होता, पण तुम्ही हा कुकरमध्येही सेम पद्धतीने करू शकता. अतिशय झटपट आहे, कारण माझ्याकडे भात हा शिजून ऑलरेडी रेडी होता. कुकरमध्ये सुद्धा एक 10 मिनिट फार तर वाढत असतील, कारण कुकर थंड व्हायला वेळ घेतो. सो इथे पहिले मी तेलामध्ये छान काजू फ्राय करून घेतले आहेत. तुम्ही स्किपही करू शकता, पण छान लागतात. आता मी तेलामध्ये छान मोहरी जिरा घातलेला आहे. त्याच्यानंतर मी शेंगदाणे घातलेले आहेत. तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही स्किप करू शकता, पण खिचडीत म्हणा पुलावात म्हणा शेंगदाणे खूप छान लागतात. त्याच्यानंतर मी इथे खडे मसालेसुद्धा घातले होते, जसं तमालपत्र झालं, 2-3 लवंगा झाल्या, 1-2 वेलची झाली, 4-5 मिरे झाले. हे सगळं घातल्यानंतर छान कांदा घालून घेतलाय. कांदा थोडासा गुलुबट झाला की मी याच्यात अर्धा गाजर घालून घेतलेला आहे, अर्धी वाटी गाजर घातलेला आहे. ते छान परतून झालं आणि कांदा थोडासा जास्त ब्राऊन होत आला की आपण याच्यात छान आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे. ते होत आल्यावर तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता. जसं यात मी मटार घातलेले आहेत आणि मी टोमॅटो घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यात फ्लॉवर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता, बीन्स घालू शकता, फ्रेंच बीन्स. तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही याच्यात घालू शकता. आणि मी ते छानपैकी गरम पाण्यात भिजवलेले सोया चंक्स आता याच्यात ॲड केलेले आहेत. इतकी सुंदर लागते हे. तुम्ही आता जर भात नसेल खायचा आणि तुम्हाला अशीच ग्रेव्ही म्हणून सुकी भाजी किंवा याच्यात पाणी घालून सुद्धा तुम्ही याची छान ग्रेव्हीची सुद्धा भाजी करू शकता. अतिशय टेस्टी लागतात हे सोया चंक्स. आता जे आपण थोडंसं पाणी घातलं याच्यामध्ये, हे पाणी ज्यावेळेस त्या सोया चंक्सने शोषून घेतलं जाईल ना, त्यावेळेस अतिशय उत्तम अशी चव लागते त्यांची. तुम्हाला भात नसेल खायचा तर तुम्ही ॲज इट इज सुद्धा हे खाऊ शकता, इतकं हे टेस्टी लागतं. आता मी याच्यात मसाले घालून घेतलेत. मी घरी बनवलेला गोडा मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून मी थोडंसं पाण्याची क्वांटिटी ॲडजस्ट करून याच्यात थोडंसं तूपही घातलेलं आहे. जनरली आपण पुलाव करतो त्यावेळेस वरून घालतो, पण आपला भात ऑलरेडी शिजलेला आहे, सो मी या स्टेजला याच्यात थोडंसं तूप ॲड केलेलं आहे. याने खूप टेस्ट एन्हान्स होते आपल्या पुलावाची. तुम्ही पाहत असाल किती सुंदर दिसतंय ते. आता हे छानपैकी शिजवून झालेले आहेत. आता इथे मी माझा एक ऑलमोस्ट शिजलेला भात घातला आहे. फक्त मी आता त्याला दम देणार आहे ज्यावेळेस मी मिक्स करेल. सो आपल्याला हे सगळं छानपैकी ॲड करून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटाला छान झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे की आपला पुलाव हा एकदम रेडी आहे. अतिशय सोपा प्रकार आहे. तुमच्या घरी जर रात्रीचा भात उरला असेल आणि मुलांच्या शाळा आता सुरू होणार आहे, तुम्हाला दुसऱ्या दिवशी काहीतरी शाळेत चांगलं द्यायचं असेल, तर हा एक ऑप्शन उत्तम आहे. तुम्ही हा नक्की देऊ शकता. एक 10 मिनिटात तुमचं ही रेसिपी तयार होते. त्याच्या आधी 2 मिनिट फक्त तुम्हाला सोया चंक्स जे आहेत ते तुम्हाला गरम पाण्यात भिजवायचे आहेत. काही उकळून वगैरे घ्यायची गरज नाही. इतकी छान आहे आणि खूप हेल्दी अशी डिश आहे. मुलांसाठी तर अगदी उत्तम आहे डब्याला, आणि तुमच्या हजबंड लोकांना पण तुम्ही ऑफिससाठी ही नक्कीच रेसिपी देऊ शकता. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्कीच माझं चॅनल चेकआउट करू शकता. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.